ते मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि मी उभा आहे आता सध्या शेगाव नगर परिषद या ठिकाणी. आपण 2 दिवसाआधीपासून बघत आहात की शेगाव शहरामध्ये ज्याला आपण विकास पर्व म्हणू शकतो ते कसं दिसत आहे. काल परवा आपल्या या शेगाव शहरातील अतिक्रमण काढलं गेलं आणि यामध्ये प्रचंड अशा नागरिकांचा जो संताप आहे तो सुद्धा आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मग प्रश्न असा निर्माण होतो, आज या ठिकाणी येऊन बोलण्याच्या मागचं नेमकं कारण असं होतं की गेल्या महिन्याभरापासून आम्ही शेगाव शहरातील स्पीड ब्रेकर काढण्यासंदर्भात निवेदन दिले. निवेदन दिल्यानंतर आम्ही एक अर्ज सुद्धा दिला होता. त्या अर्जामध्ये आम्ही हे सुद्धा विचारलं होतं की हे जे टाकलेले स्पीड ब्रेकर आहेत हे कोणत्या नियमावर आणि कशा निकषावर टाकण्यात आले त्या संदर्भात आम्हाला माहिती देण्यात यावी. महिनाभरापासून याची माहिती तर आम्हाला भेटलीच नाही. पण जे स्पीड ब्रेकर काढण्याची आम्ही विनंती केली ते सुद्धा कुठेतरी आतापर्यंत काढलेले नाही आहेत. या संदर्भात आम्ही बांधकाम खात्यातील श्री नागरे साहेब यांना सुद्धा भेटलो. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही प्लॅस्टिकचे स्पीड ब्रेकर लावणार आहे आणि हे काढणार आहे. या गोष्टीला आज 1.5 महिना होत आला, पण कुठेही त्यामध्ये प्रशासनाकडून नगरपालिकेकडून कुठलीच भूमिका घेतलेली दिसत नाहीये. नागरिकांचं अतिक्रमण काढण्यासाठी ज्या पद्धतीने नगर परिषद नोटीस न देता डायरेक्ट त्यांच्या व्यवसायावरती बुलडोजर चालवू शकते, तर मग हेच बुलडोजर स्पीड ब्रेकर काढण्यासाठी का चालवू शकत नाही, हा प्रश्न आज जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. किती दिवसामध्ये नगर परिषदेकडून शहरातील हे स्पीड ब्रेकर काढले जातील, हा एक प्रश्न आहे. ज्या ठिकाणी रस्त्याच्या माध्यमातून नागरिकांच्या सोयीच्या हिशोबाने आणि अपघात टाळण्यासाठी स्पीड ब्रेकर असतात, ते स्पीड ब्रेकर आज कुठेतरी जीवघेणे ठरत आहेत. याच्या अनेक अशा घटना आलेल्या आहेत. अनेक लोकांना याचा त्रास सुद्धा झालेला आहे. अनेक लोकांच्या बाईट सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण मुलाखती सुद्धा आपण दाखवलेल्या आहेत. पण नगर परिषद गाढ झोपेचं सोंग घेऊन बसलेली आहे का, हा सुद्धा प्रश्न पडतो. महत्वाचं असं की ज्या पद्धतीनं सर्वसामान्य लोकांच्या रोजगारावरती बुलडोजर चालला, त्याचप्रमाणे या स्पीड ब्रेकरवरती बुलडोजर केव्हा चालेल, हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. एबीपी मराठीसाठी विठ्ठल अवताडे, शेगाव.